महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाच्या आयोजकांवर कारवाई करण्यात आली आहे। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर पोलिसांच्या या कारवाईनंतर ठाकरे सेना आणि मनसे आक्रमक झाली आहे। मूक आंदोलनाला परवानगी होती का असा सवाल सचिन अहिर यांनी उपस्थित केला। लोकशाहीची थट्टा आहे ना। कायदा हा सर्वांना समान असलं पाहिजे। कायद्यामध्ये कोण मोठा छोटा कुठचा राजकीय पक्ष अ आणि ब हा न बघता त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे होती। मग आज आमचा प्रश्न असा आहे की हा मूक आंदोलन जे झालं त्याला कुठची परवानगी होती का नाही? पोलीस अधिकाऱ्यांनी आणि तिकडचे असलेल्या संबंधित वरिष्ठ स्तरावरती असलेल्या लोकांनी याची दखल घेतली आणि स्वतः मंत्री महोदय त्याच्या बसतायत। म्हणजे निवळ तो एका पक्षाचा तो होताच होता, पण राज्यघटनेचा संरक्षण करण्याचं काम ज्यांच्या हातामध्ये ते मंत्री पण त्यामध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि असं असताना प्रशासनावरती अप्रत्यक्ष दबाव आहे। मुळात माझा प्रश्न असा आहे, ठीक आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला, काल भाजपने जो काय सोपट एक 4-5 लोकांना घेऊन जो मूकमोर्चा काढलेला, तर मूकमोर्चाची परवानगी होती का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का? मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का गुन्हा दाखल झाला? आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर। अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत, त्यामुळे अस्वलाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा केस गळाला काय त्यांनी काय फरक पडत नाही। आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत सुद्धा नाही। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।